रत्नागिरीच्या मिरकळवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाची कारवाई. मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई. शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. कारवाईमुळे 2 दिवस बंदरातील मासे विक्री बंद राहणार. नागपूर शहरामधल्या 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यांपासून बंद. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं पोलीस तपासामध्ये अडचण. सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये उजनी जलाशयामध्ये मत्स्यबीज संचयन उपक्रम. उजनी जलाशयामध्ये 2 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. यावेळेला मत्स्यबीज विभागाचे अधिकारी, मच्छीमार संघटनेचे सदस्य, व्यावसायिक आणि केतूर ग्रामस्थांची उपस्थिती. करमाळामधील भोगेवाडी इथल्या संजय मामा शिंदे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार. यावेळेला विक्रेते बनलेल्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं आवाहन. याशिवाय फलकांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भारत मातेच्या फोटोचे आणि संविधानाचं पूजन. ठाकरे गटाकडून भारत मातेच्या फोटोच्या पूजन. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन. आमदार राजेश वानखेडेंकडून स्पर्धेचं आयोजन. शहरामध्ये 3 दिवस स्पर्धा चालणार. गडचिरोलीच्या आदिवासी महिलांसाठी मियान या सामाजिक संस्थेकडून रोपवाटिकेची सुरुवात. आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळावं आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी हा उपक्रम. पुण्याच्या चाकणमधील सेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी आश्रमशाळेमधील मुलांना 200 स्पोर्ट्स शूजचं वाटप. शाळेमधील मुलं जिल्हा पातळीवर क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर. आधार पावलांना या सामाजिक संस्थेकडून शूजचं वाटप. मालेगावात वातावरण बदलाचा शेती पिकांवर परिणाम. गव्हाचं उत्पादन घटण्याची शक्यता. सकाळी गारवा तर दुपारी कडक ऊन पडत असल्यानं पिकांना या वातावरणाचा धोका. शेतकरी चिंतेत. यवतमाळमध्ये भरधाव वेगामध्ये असलेल्या स्कूटरनं अचानक पेट घेतला. यात स्कूटरचा काही भाग जळून खाक. अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यात यश.